सो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी आपण आज मॅग्नेटिक मटेरियलचं वन शॉट लेक्चर बघणार आहोत, स्पेशल फॉर द MST-CET. तर मॅग्नेटिक मटेरियल या चॅप्टर मध्ये आपण काही कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत, जसं की ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन असतं, त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटम असतं, त्याच्यानंतर मॅग्नेटायझेशन आहे, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आहे, त्याच्यानंतर गायरोमॅग्नेटिक रेशिओ आहे, बोर मॅग्नेटॉन आहे. ओके, बऱ्यापैकी आपण या गोष्टी डिस्कस करणार आहोत. आता वन बाय वन या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर मॅग्नेटिक मटेरियल हा जो चॅप्टर आहे याच्यावर कधी कधी एक MCQ येऊ शकतो, एखाद्या वेळेस 2 MCQ फिक्स येऊ शकतो. ओके, तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आणि सर्वात फर्स्ट जो कन्सेप्ट आहे दॅट इज द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉनचा कन्सेप्ट आहे. या ठिकाणी मी टायटल लिहितोय बघा. सर्वात पहिला जो कन्सेप्ट आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, ज्याचं टायटल आहे, या ठिकाणी टायटल लिहितोय मी, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. या ठिकाणी बघा, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हणा किंवा मोमेंटम म्हणा. ओके, मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, ऑफ इलेक्ट्रॉन. आता हे आपल्याला डिस्कस करायचंय. तर याच्यामध्ये आपण डेरिव्हेशन बघितलं होतं बोर्ड एक्झाम मध्ये, सर्वांना आठवतंय बरोबर आहे. याची जी डायग्राम आहे बघा, डायग्राम कशा पद्धतीने होती, एक सर्कल होता आणि या सर्कल, हा जो सर्कल आहे इट इज द ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन आहे. इट इज व्हॉट, हे एक ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि या ऑर्बिटच्या मध्ये काय राजांनो, न्यूक्लियस आहे. ऑर्बिटच्या मध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे. आणि या न्यूक्लियसच्या अराउंड काय होतोय, इलेक्ट्रॉन हा या ठिकाणी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरत आहे. मग जर समजा इलेक्ट्रॉन हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरत आहे, तर तुम्हाला माहिती आहे करंट हा अपोजिट असतो. दॅट इज द करंट इज ऑलवेज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन. मग जर समजा इलेक्ट्रॉन हा या ठिकाणी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरत असेल, तर मला सांगा जो करंट आहे, करंट कोणत्या डायरेक्शनला या ठिकाणी फ्लो होणार आहे, दॅट विल बी इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे या ठिकाणी बघा, करंट जो आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये या ठिकाणी अशा पद्धतीनं फिरणार आहे. इथे लक्षामध्ये अशा ठिकाणी फ्लो होणार आहे. आता याच्यामध्ये आपण काय करूया, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉनची जी डायरेक्शन आहे, तर ती डायरेक्शन या ठिकाणी मी शो करतोय. तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन ही आपण या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शनला इंडिकेट करतो आणि या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, ज्याला आपण L न इंडिकेट करतो, ते आपण या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शनला मी या ठिकाणी शो केलेलं आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, कन्सेप्ट म्हणजे नेमकं कसं आहे. आता तसं तर डायरेक्टली मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला असता, पण डायरेक्ट फॉर्म्युला सांगून मला काही या ठिकाणी बघा, या ठिकाणी एकदम इझी बी तुम्हाला सांगितलं असतं. विद्यार्थी मित्रांनो, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉनचा हा फॉर्म्युला आहे, याच्यावर न्यूमरिकल येतात इझिली. पण आपल्याला तसं सांगायचं नाही, मला डीप मध्ये कन्सेप्ट सांगायचा आहे. कन्सेप्ट अशा पद्धतीने सांगायचा आहे जेणेकरून क्लिअर झाला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल जे आहेत ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. MST-CET चे नीटचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. ओके, चला ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, सर्वात पहिल्यांदा मला सांगा, आपण याचं डेरिव्हेशन कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं, तर एक शॉर्ट मध्ये रिव्हिजन करूया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण डेरिव्हेशन कशा पद्धतीने डिराईव्ह केलं. आता डेरिव्हेशन डिराईव्ह करा वगैरे क्वेश्चन येत नसतो, पण त्या ठिकाणी एखाद्या वेळेस तुम्हाला काय देतील माहित आहे का, एखाद्या वेळेस तुम्हाला मधला फॉर्म्युला विचारू शकतात आणि त्या फॉर्म्युल्यावर तुम्हाला न्यूमरिकल पण विचारू शकतात. तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी बघा, इलेक्ट्रॉन जो आहे, व्हॉइस क्लिअर आहे सर्वांना, एकदा मला कमेंट मध्ये सांगा. इलेक्ट्रॉन जो आहे तो या ठिकाणी काय होतोय, एका न्यूक्लियस भोवती त्याच्या फिक्स ऑर्बिट मध्ये फिरतोय. मग इलेक्ट्रॉन हा मोशन मध्ये आहे, मग त्या ठिकाणी यार काही ना काही व्हेलॉसिटी असेलच ना. मग व्हेलॉसिटी म्हणजे सर्वांना माहिती आहे, यस, ऑल इज वेल, ऑल इज क्लिअर. हा, चला ठीक आहे. मग व्हेलॉसिटी म्हणजे काय बघा, सर्वांना माहिती आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती आहे, 2πr कव्हर अप केलेला आहे, म्हणजे एक टोटल रिव्होल्यूशन या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. मग जर समजा या ठिकाणी एक रिव्होल्यूशन कंप्लीट झालं, तर त्याला टाइम किती लागतो, कॅपिटल T एवढा लागतो. बरोबर आहे. मग इथून आपण कॅपिटल T ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, कॅपिटल T बरोबर 2πr अपॉन V घेतलं होतं. बरोबर आहे. हा जो T आहे, T इकडं, यस, T इकडे या ठिकाणी डिवायडेशन मध्ये आहे. जर समजा LHS ला शिफ्ट केला तर तो मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, म्हणजे तो न्यूमरेटर मध्ये जाईल, इकडे डिनॉमिनेटर मध्ये आहे. मग T बरोबर 2πr अपॉन V. तर याला आपण काय केलं, तर हळूच याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. यस,
चला ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पुढे आपण काय केलं, आपल्याला माहिती आहे राजांनो, काय माहिती आहे तुम्हाला, दॅट इज द करंट म्हणजे काय असतं सांगा. व्हॉट इज द करंट, रेट ऑफ फ्लो ऑफ द चार्ज म्हणतो आपण त्याला. तर करंटचा जो फॉर्म्युला आहे आपण या ठिकाणी E अपॉन टी घेतलेला आहे. तर याला पण आपण करंट म्हणू शकतो. आता काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी डाऊट निर्माण झाला असेल की सर आपण 10वी मध्ये 11वी मध्ये I बरोबर रेट ऑफ फ्लो ऑफ द चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम असं आपण बघितलं या ठिकाणी. बरोबर आहे. मग तुम्ही या ठिकाणी E अपॉन टी कसं काय घेतलं सांगतो. काही टेन्शन घेऊ नका. एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. काही गडबड नाहीये. ओके. हां. तर या ठिकाणी क्यू म्हणजे काय असतं? दॅट इज द चार्ज असतो. मग या ठिकाणी मला सांगा इलेक्ट्रॉन हा पण एक चार्जच आहे ना रे. इलेक्ट्रॉन हा चार्ज आहे. त्याला आपण निगेटिव्हली चार्ज पार्टिकल म्हणणार आहे. बरोबर आहे. चार्जचे 2 प्रकार असतात. सर्वांना माहित आहे. एक आहे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल त्याला आपण प्रोटॉन म्हणतो आणि दुसरा आहे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल त्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो. मग या ठिकाणी इलेक्ट्रॉन हा एक प्रकारचा चार्जच आहे. मग या ठिकाणी E अपॉन आपण टी घेतलेला आहे. ओके. म्हणजे I बरोबर Q अपॉन टी फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. चला टीच्या ठिकाणी टी ची व्हॅल्यू पुट अप करा. बघा टी ची व्हॅल्यू आपण वर फाइंड आउट केलेली होती. तर टी ची व्हॅल्यू पुट अप करा. तर I बरोबर E अपॉन टी ची व्हॅल्यू काय आहे 2 पाय R. यस 2 पाय R अपॉन V आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी V हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असल्यामुळे या ठिकाणी हा न्यूमरेटर मध्ये जातो. सो EV अपॉन 2 पाय R. बरोबर आहे. तर एखाद्या वेळेस जर समजा तुम्हाला फक्त व्हेलॉसिटी दिली, चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन दिला, रेडियस दिली आणि करंट जर फाइंड आउट करायला सांगितलं, तुम्हाला हा मधला फॉर्म्युला हा इझिली यूज करता येईल. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो हे डेरिव्हेशन. तसं तर मी तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला बी सांगितला असता. येस, आलं लक्षामध्ये? ओके. चला आता नेक्स्ट बघा या ठिकाणी आपल्याला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड आउट करायचे. सर्वांना ही गोष्ट माहित आहे. आता पुढे बघा आपल्याला काय म्हणलं त्याने एक फॉर्म्युला आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉनचा. तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन विच इज इक्वल्स टू करंट इंटू द एरिया हा फॉर्म्युला आहे. मग करंट किती आहे हो? करंट बघा या ठिकाणी किती आहे मित्रांनो? करंट हा I आहे. यस. मग I ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे. I ची व्हॅल्यू किती? EV अपॉन 2 पाय R. पुटअप करा मग EV अपॉन 2 पाय R. ओके. इनटू एरिया. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन हा या ठिकाणी कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतोय? सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. इलेक्ट्रॉन या ठिकाणी कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतोय? सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. तर त्या ठिकाणी त्याचा एरिया किती असेल सांगा बरं? एरिया ऑफ द सर्कल. यस. अंजली सिरस्कार, व्हॉट इज द एरिया ऑफ द सर्कल? टू पाय आर सर. नाही. 2 पाय R इज द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. पाय आर स्क्वेअर. यस, व्हेरी गुड. आर स्क्वेअर. हा करेक्ट. पाय R स्क्वेअर. ओके. व्हेरी गुड. कन्फ्युजन झालं वाटतं. हा चला ठीक आहे. पाय R स्क्वेअर. हा ओके. आता या ठिकाणी बघा दिस इज द डिस्क्याव. ओके एक मिनिट. हे बघा रे इकडं. दिस इज द या ठिकाणी पाय डिस्क्याव. ओके. कॅन्सल झालं. आता वर काय उरणार आहे बघा. वर उरणार आहे फक्त R उरणार आहे आणि EV उरणार आहे म्हणजे EV R अपॉन 2. मग यालाच मी असं लिहू शकतो का रे 1/2 EV R. आणि हे आपलं फायनल एक्सप्रेशन होतं. हा आपला फायनल फॉर्म्युला होता. M ऑर्बिटल यालाच आपण काय म्हणतो? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन द सर्क्युलर ऑर्बिट ऑफ द ॲटम. यस, लक्षामध्ये दॅट इज द M ऑर्बिटल म्हणजे विच इज इक्वल टू 1/2 EVR. आता या ठिकाणी M ऑर्बिटल काय असतो? M ऑर्बिटल म्हणजे असतं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. त्यालाच तुम्ही ऑर्बिटल डायपोल म्हणा किंवा मॅग्नेटिक डायपोल ऑफ इलेक्ट्रॉन असे म्हणू शकता. बरोबर आहे. बघा आता या ठिकाणी M ऑर्बिटलचे 2-3 नाव आहेत. सर्वात पहिल्यांदा जे पहिलं नाव आहे तुम्हाला ते सांगतो. वेअर M ऑर्बिटल म्हणजे काय असतं? यालाच आपण काय म्हणतो? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. ओके. यालाच ऑर मध्ये दुसरं नाव आहे मॅग्नेटिक डायपोल ऑफ इलेक्ट्रॉन. मॅग्नेटिक डायपोल ऑफ इलेक्ट्रॉन लक्षामध्ये. ओके. आणि हे इन टर्म्स ऑफ द व्हेलॉसिटी फॉर्म्युला आहे. ओके. याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं? V म्हणजे काय असतं? व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. R म्हणजे काय असतं रे? रेडियस ऑफ द ऑर्बिट असतं. आणि E म्हणजे काय असतं? चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन असतो. ओके. आता हे शॉर्ट मध्ये तुम्हाला मी लिहून देतो या ठिकाणी. जेव्हा वन शॉटचं तुम्ही लेक्चर रिवाइज करता, व्हिडिओ बी तुम्ही रिवाइज करू शकता, PDF बी रिवाइज करू शकता. तर V म्हणजे काय असतं? व्हेलॉसिटी
ऑफ इलेक्ट्रॉन. व्ही म्हणजे काय असतं, वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर या ठिकाणी ई म्हणजे काय असतं, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. व्हॉट इज द ई, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. हा, त्याच्यानंतर आर काय असतं रे, आर मीन्स द रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन. रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षामध्ये एम ऑर्बिटल काय आहे, व्ही काय आहे, ई काय आहे आणि आर काय आहे, या गोष्टी तुम्हाला माहिती होणं गरजेचं असतं. चला चैत्राली, आपला टायमिंग किती होता ट्युशनचा? ओके. आता याच्यानंतर बघा पुढे आपल्याला काय डिस्कस करायचंय. तर आता हा झाला आपला मेन फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? हा झाला आपला डबल एरोचा मेन फॉर्म्युला. आता याच्यानंतर तुम्ही ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इन टर्म्स ऑफ द अँग्युलर मोमेंटम पण फाइंड आउट करू शकता. बरोबर आहे. आता या ठिकाणी मी काय करतो बघा, मला माहित आहे अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. कोण सांगेल अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला? यस, माईक ऑन करून सांगू शकता. अँग्युलर मोमेंटम ज्याला आपण एल लेटरनं इंडिकेट करतो. अँग्युलर मोमेंटम ज्याला आपण M. एल लेटरनं इंडिकेट करतो. एलचा फॉर्म्युला काय रे? L is equal to MEVR. यस, व्हेरी गुड. MEVR. या ठिकाणी ME म्हणजे काय असतं, मास ऑफ द इलेक्ट्रॉन असतं. V म्हणजे वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन आणि R म्हणजे रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन असतं. बरोबर आहे. मग MEVR आलेला आहे. अरे हा जनरल फॉर्म्युला कसा आला बघा, एल बरोबर काय असतं, लिनियर मोमेंटम इंटू द डिस्टन्स असतं. मग लिनियर मोमेंटम काय असतं, मास इंटू वेलोसिटी इंटू द, हे आर आलं. लिनियर मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलोसिटी आणि हे आर ऍज इट इज. मग या ठिकाणी इलेक्ट्रॉन असल्यामुळे आपण इलेक्ट्रॉनचं मास कन्सिडर करूया. दॅट इज द, त्याला आपण एमई घेऊया. मग या ठिकाणी एम ला रिप्लेस केलं मी एमईनं आणि या ठिकाणी हे व्ही आर आलेलं आहे. समजलं असेल सर्वांना. चला ठीक आहे. आता मला सांगा या ठिकाणी व्ही आर बरोबर, आता हा एमई इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये जाईल. म्हणजे व्ही आर ला तुम्हाला एल अपॉन एमई पुटअप करता येईल. आणि वरच्या इक्वेशन मध्ये हळूच बघा, कसं बघा, हळूच बघा, या ठिकाणी व्ही आर आहे. येस, दिसाले सर्वांना व्ही आर आहे. मग चला तर मग व्ही आरच्या ठिकाणी व्ही आर पुटअप करा. अरे काहीच नाही, फक्त कॉपी पेस्ट करायचंय. यस, चला व्ही आरच्या ठिकाणी व्ही आर पुटअप करा. बघा बरं, आता एम ऑर्बिटल किती होतं, देअरफॉर तुम्हाला म्हणता येईल या ठिकाणी ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन विच इज इक्वल्स टू, चला फॉर्म्युला सांगा मग या ठिकाणी काय येणार आहे. व्हॉट विल बी द फॉर्म्युला, 1/2 ई ऍज इट इज येणार आहे. बघा 1/2 यस, ई ऍज इट इज. आणि आता पेन चेंज करतो मी, ब्लॅक कलरचा पेन घेतो, कारण की व्ही आर ला तुम्हाला रिप्लेस करायचंय. आता हा जो व्ही आर होता, या ठिकाणी तुम्हाला व्ही आर ची व्हॅल्यू किती भेटलेली आहे, एल अपॉन एम ई भेटलेली आहे. मग या ठिकाणी एल अपॉन एम ई भेटलेली आहे. मग एम ऑर्बिटल म्हणजे काय येणार आहे, ई अपॉन 2me इंटू याला मी काय म्हणू शकतो, एल म्हणू शकतो. आता ई कॅन्सल करू नका. या ठिकाणी बघा, काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की सर न्यूमरेटर मध्ये ई आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये ई आहे, कॅन्सल होईल नाही. वरचा जो ई आहे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन आहे आणि खालचा जो ई आहे इट इज द, यस, त्याला आपण काय म्हणतो, सफिक्स ऑफ द मास म्हणतो. दॅट इज द मास ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणूया. आता या ठिकाणी बघा, हा एक तुम्हाला फॉर्म्युला भेटलेला आहे आणि दिस इज ऑल्सो द, हे पण काय आहे या ठिकाणी बघा, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन किंवा मॅग्नेटिक डायपोल ऑफ इलेक्ट्रॉनचाच फॉर्म्युला आहे. पण वरचा जो फॉर्म्युला होता बघा कोणता होता, एम ऑर्बिटल बरोबर 1/2 EVR. हा जो फॉर्म्युला होता, हा फॉर्म्युला काय आहे, इन टर्म्स ऑफ वेलोसिटी आहे. इथे लक्षामध्ये, ओके. आणि हा खालचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. एम ऑर्बिटल इथं बी आहे, इथं बी आहे, पण दोघांमध्ये डिफरन्स काय, एक फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ वेलोसिटी आणि दुसरा फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. चला ठीक आहे, इथपर्यंत समजला असेल पार्ट. आय होप. येस ऑर नो सांगा मला. Yes, sir. ओके, व्हेरी गुड. ओके, चला ठीक आहे, थोडे एक 30 सेकंद रेकॉर्डिंग पॉज करतोय. बघायचंय. चला बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन बघितलं. आता याच्यानंतर आपल्याला पुढचा जो पार्ट डिस्कस करायचा आहे दॅट इज द गायरोमॅग्नेटिक रेशिओ आपल्याला डिस्कस करायचा आहे. चला पुढचा पार्ट आपल्याला कोणता डिस्कस करायचा आहे, गायरोमॅग्नेटिक रेशिओ.
तर काय असतं सांगा बरं रे, गायरोमॅग्नेटिक रेशिओ. व्हॉट इज द गायरोमॅग्नेटिक रेशिओ? E/2me. यस, त्याला आपण काय म्हणतो? E/2me म्हणतो, आणि त्यालाच आपण काय म्हणतो वर्डिंगच्या फॉर्मॅटमध्ये गायरोमॅग्नेटिक रेशिओ म्हणतो. ओके, चला ठीक आहे. टायटल लिहितो मी या ठिकाणी बघा, गायरोमॅग्नेटिक रेशिओ. गायरोमॅग्नेटिक रेशिओ. आता याचं सिम्बॉल वगैरे काही नाहीये, डायरेक्टली बघा. आता गायरोमॅग्नेटिक रेशिओ म्हणजे काय असतं तुम्हाला इथंच मी या फॉर्म्युल्यावरून थोडक्यात समजून सांगतो. मला सांगा यार, या ठिकाणी कॅपिटल एल इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. जर समजा तुम्ही LHS ला शिफ्ट केला तर कुठं जाईल रे तो? डिवायडेशन मध्ये जाईल. म्हणजे जाहीर सी बात आहे, सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी m ऑर्बिटल अपॉन कॅपिटल एल. इथे लक्षामध्ये बघा, इकडे मी काय केलं रे, एक अरेंजमेंट केली. हा जो कॅपिटल एल आहे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये होता, इकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये गेला. मग विच इज इक्वल टू रिमेनिंग काय असणार आहे? E/2me असणार आहे. ओके, आणि हा जो आता रेशिओ आहे, पूजा पोळ म्हणते सर आवाज येत नाहीये. बाकीच्यांना आवाज येतोय का? क्लिअर? क्लिअर आहे सर आवाज. Clear आहे sir. पूजा काय करा, एकदा रिजॉईन करा. एकदा रिजॉईन करा बरं. ओके, हा, चला ठीक आहे. बघा या ठिकाणी m ऑर्बिटल अपॉन कॅपिटल एल यालाच एक नाव दिलेलं आहे, दॅट इज द गायरोमॅग्नेटिक रेशिओ. इट इज नॉट द मसरोमॅग्नेटिक रेशिओ. इट इज व्हॉट? येस, इट इज द गायरोमॅग्नेटिक रेशिओ. येस, आलं लक्षामध्ये? चला, म्हणजे काय, एक थोडक्यामध्ये सांगायचं गेलं, अरे काहीच नाहीये. दोघं पण या ठिकाणी मोमेंटम आहेत. एक आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे आणि दुसरा आहे अँग्युलर मोमेंटम आहे. मग दोन मोमेंटमचा जो रेशिओ असतो यालाच आपण गायरोमॅग्नेटिक रेशिओ म्हणतो. येते लक्षामध्ये? आणि एक्झाम मध्ये फिरून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज द रेशिओ ऑफ द टू मोमेंटम? व्हॉट इज द रेशिओ ऑफ द टू मोमेंटम? मग तुम्हाला वाटतं यार मोमेंटमचा रेशिओ तर आपल्याला माहितच नाहीये, कारण की गायरोमॅग्नेटिक रेशिओ म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, E/2me. इथं तर E म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन आणि me म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन. म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन आणि मास ऑफ द इलेक्ट्रॉन या दोघांचा रेशिओ आहे, असं तुमच्यामध्ये म्हणजे तुम्हाला वाटतं, बरोबर आहे. पण एक ऍडिशनल पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, गायरोमॅग्नेटिक रेशिओ इट इज ऑल्सो द रेशिओ ऑफ द यस magnitude of the two momentum. First is the orbital momentum and second is the angular momentum. या दोन मोमेंटमचा जो रेशिओ असतो त्यालाच आपण काय म्हणतोय? गायरोमॅग्नेटिक रेशिओ म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? गायरोमॅग्नेटिक रेशिओ म्हणतो. यस, गायरोमॅग्नेटिक रेशिओ. याची व्हॅल्यू किती असते हो? 8.8 into 10⁻10 कुलम पर केजी. कुलम पर केजी कसं काय आलं? कारण की E ची व्हॅल्यू किती आहे? चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन आणि me म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन. तर चार्ज आपण कुलम मध्ये मेजर करतो आणि डिवायडेशनला या ठिकाणी मास असल्यामुळं मास आपण कशामध्ये मेजर करतो? दॅट इज द आपण त्याला केजी मध्ये मेजर करतो. चला ठीक आहे, सर्वांना समजला इथपर्यंतचा पार्ट. आता याच्यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे दॅट इज द आपल्याला बोर मॅग्नेटोन या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. आता बोर मॅग्नेटोन काय असतं हे आपल्याला डिस्कस करायचं या ठिकाणी. बघा, एकच मिनिट. चला ठीक आहे, कुलम पर केजी आहे हे. आता नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे दॅट इज द बोर मॅग्नेटोन आहे. तर टायटल येतो या ठिकाणी बघा, मी टायटल साठी जो कलर आहे या ठिकाणी आपण ब्ल्यू कलरचा घेतलेला आहे. बोर मॅग्नेटोन. आता बोर मॅग्नेटोन काय असतं? ज्यालाच आपण कशाने इंडिकेट करतो? B.M. न आपण याला इंडिकेट करतो. यालाच आपण बोर मॅग्नेटोन म्हणतो. आता या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला आलेला आहे, m ऑर्बिटल विच इज इक्वल टू E/2me into L. हा फॉर्म्युला आलेला आहे, बरोबर आहे. पहिला फॉर्म्युला होता m ऑर्बिटल बरोबर 1/2 EVR होता. आता हा एक फॉर्म्युला भेटलेला आहे. आता बोर नावाच्या सायंटिस्टचं काय म्हणणं आहे बघा या ठिकाणी. बोर म्हणजे काय? आता बोर म्हणलं की आपल्याला काय म्हणजे आठवतं? दॅट इज द काळा बोर, बरोबर आहे. दिस इज द काळा बोर. म्हणजे तसे दोन त्याचे प्रकार पडतात. दॅट इज द फर्स्ट वन इज द काळा डुश अँड सेकंड वन इज द काळा बोर. दिस इज द कलर. ओके, मग या ठिकाणी बोर मीन्स नॉट द कलर. दॅट मीन्स यू आर थिंकिंग दॅट काळा बोर.
Okay, Kala Dosh and the Kala Bohr. This is not like that. Yes, Bohr is the name of the scientist. लक्षामध्ये Bohr is what? Name of the scientist and magneton is the concept. लक्षात. Okay. So या सायंटिस्टचं नाव होतं यस नील बोर. यस आलं लक्षामध्ये प्राजक्ता तेजस्विनी. ओके चलो. तर आता बोर मॅग्नेटॉन काय असतं बघा. तर बोर नावाच्या सायंटिस्टचं म्हणणं काय होतं, याचं नाव आहे नील बोर. तर याचं म्हणणं काय होतं बघा, काहीच नव्हतं. याचं म्हणणं असं होतं सर की या ठिकाणी अकॉर्डिंग टू द बोर सेकंड पॉस्च्युलेट. बघा बोरचे 3 पॉस्च्युलेट आहेत, हे आपण कुठं बघणार आहोत, 15व्या नंबरच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. सो अकॉर्डिंग टू बोर सेकंड पॉस्च्युलेट, हे तिन्ही पॉस्च्युलेट आपण बघणार आहोत. ओके. सो अकॉर्डिंग टू बोर सेकंड पॉस्च्युलेट, तर सेकंड पॉस्च्युलेटच्या म्हणण्यानुसार अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन, जर समजा इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर त्याचं अँग्युलर मोमेंटम किती असतं, एल बरोबर NH अपॉन 2π असतं. हे अँग्युलर मोमेंटम असतं. पूजा म्हणते सर स्क्रीन दिसत नाहीये. अरे यार पूजा काय प्रॉब्लेम आहे. दिसते सर स्क्रीन व्हॉइस दोघी क्लिअर आहे. हा ना प्राजक्ता दिसते, बाकीच्यांना पण दिसते स्क्रीन. एकदा तुम्ही रिजॉइन करा, एकदा रिव्हिजन करा, होऊन जाईल प्रॉब्लेम सॉर्ट आउट. हा बघा एल ची व्हॅल्यू NH/2π आहे. एन म्हणजे काय असतं, नंबर ऑफ ऑर्बिट असतं. फर्स्ट ऑर्बिट असेल तर एन ची व्हॅल्यू 1, सेकंड असेल तर 2. आता या ठिकाणी वेअर मध्ये मला लिहावं लागेल, कारण की तुम्हाला माहिती असायला पाहिजे की एल म्हणजे काय असतं, हे म्हणजे काय असतं, ते म्हणजे काय असतं. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा वेअर मध्ये मी लिहितो वेअर एल मीन्स व्हॉट, अँग्युलर मोमेंटम. एल मीन्स व्हॉट, आता हे सर्वांना माहिती आहे. चला फास्ट मध्ये लिहितो थोडं. अँग्युलर मोमेंटम. हा एन म्हणजे काय असतो, नंबर ऑफ ऑर्बिट. एच म्हणजे काय असतं सांगा बरं. व्हॉट इज द एच? कुणाला सांगता येईल? आपण 14 नंबरच्या चॅप्टर मध्ये पण डिस्कस केलेला आहे. ई बरोबर एच न्यू, एनर्जी ऑफ द फोटॉन. हा जो एच असतो याला आपण काय म्हणतो, यस प्राची व्हेरी गुड, मानसी व्हेरी गुड, यस व्हेरी गुड. दॅट इज द, आपण त्याला काय म्हणतो, प्लँक्स कॉन्स्टंट म्हणतो. सो इट इज द प्लँक्स, इट इज ऑल्सो द नेम ऑफ सायंटिस्ट. सो प्लँक्स कॉन्स्टंट. चला ठीक आहे. आता या ठिकाणी एलच्या ठिकाणी आपण एलची जर व्हॅल्यू समजा या ठिकाणी पुटअप केली, आपण कुठं पुटअप केली, या वरच्या ठिकाणी, तर आपल्याला एक व्हॅल्यू भेटणार होती. बघा कोणती भेटणार होती, दॅट इज आपण त्याला डिस्कस करणार आहोत. बघा इकडं ग्रीन कलरचा पेन घेतो मी. एम ऑर्बिटल विच इज इक्वल टू, काय फॉर्म्युला होता, E/2me, आणि त्याच्यानंतर एल होतं. मग एलच्या ठिकाणी तुम्हाला काय पुटअप करायचंय, NH/2π. बरोबर आहे. चला ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन करा. बघा वर काय येणार आहे, वर येणार आहे ENH येणार आहे. बरोबर आहे. आणि बेदोनी या ठिकाणी 4, 2 2 जार 4. सो 4πme, 4πme म्हणा, 4πme म्हणा, एकच आहे. सो 4πme और द 4πme. तर या ठिकाणी एम ऑर्बिटल ENH/4πme भेटलेला आहे. आता बोर मॅग्नेटॉन म्हणजे काय असतं, या ठिकाणी बघा, आता एन ला नंतर लिहा, EH/4πme, याला टाका तुम्ही ब्रॅकेट मध्ये. ओके, EH/4πme ला ब्रॅकेट मध्ये टाका आणि नंतर एन लिहा. सो या ठिकाणी आता ही जी ब्रॅकेट मधली टर्म आहे यालाच म्हणायचं बोर मॅग्नेटॉन, आणि हा एक कॉन्स्टंट असतो. सो BM बरोबर या ठिकाणी यालाच तुम्हाला काय म्हणायचंय, बोर मॅग्नेटॉन म्हणायचंय. यालाच तुम्हाला काय म्हणायचंय, बोर मॅग्नेटॉन म्हणायचं. चला ठीक आहे, याच्यामध्ये लिहितो मी ग्रीन कलर मध्ये नाही, ब्लॅक कलर मध्ये. सो BM इज द, या ठिकाणी EH/4πme, याला म्हणायचं बोर मॅग्नेटॉन. लक्षामध्ये. ओके, याची पण व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येते. आता हे झालं गॅरोमॅग्नेटिक रेशिओ, त्याच्यानंतर बोर मॅग्नेटॉन झालं. बरोबर आहे. आता याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. बघा याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आहे, दॅट इज द, आपण मॅग्नेटायझेशन काय असतं हे डिस्कस केलं. ओके, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, याचं SI युनिट बघा, याचं जे SI युनिट येणार आहे, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, याचं SI युनिट येणार आहे अँपियर मीटर स्क्वेअर येणार आहे. ओके, याचं SI युनिट काय येणार आहे, अँपियर मीटर स्क्वेअर येणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचा कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे, ज्याचं नाव आहे मॅग्नेटायझेशन. चला ठीक आहे. आता मॅग्नेटायझेशन म्हणजे काय असतं आपल्याला डिस्कस करायचं. टायटल या सर्वांनी मॅग्नेटायझेशन.
मॅग्नेटायझेशनला आपण कशाने इंडिकेट करतो? कॅपिटल लेटर एम ने इंडिकेट करतो. आता मॅग्नेटायझेशन म्हणजे काय? हा एक रेशिओ आहे. कुणाकुणाचा रेशिओ आहे? मॅग्नेटायझेशन म्हणजे इट इज द रेशिओ ऑफ द, कुणाकुणाचा रेशिओ आहे बघा, नेट मॅग्नेटिक मोमेंट टू द व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल. बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल वेअर मध्ये यस, या ठिकाणी ब्लॅक कलरचा पेन यूज करतो. सो वेअर मध्ये तुम्हाला म्हणता येईल एम म्हणजे मॅग्नेटायझेशन सर्वांना माहित आहे. सो एम नेट म्हणजे यालाच तुम्ही म्हणू शकता नेट मॅग्नेटिक डायपोल म्हणा किंवा नेट मॅग्नेटिक मोमेंट म्हणा, नेट मॅग्नेटिक मोमेंट. ओके, ज्याला तुम्ही अँपियर मीटर स्क्वेअर मध्ये मेजर करता. आणि व्ही मीन्स नॉट द वेलॉसिटी, व्ही मीन्स द व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल. ओके, आता याचं एसआय युनिट काय येणार आहे? याचं एसआय युनिट येणार आहे एम्पियर पर मीटर येणार आहे. आता एम्पियर पर मीटर कसं काय? नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपण कशामध्ये मेजर करतो? एम्पियर मीटर स्क्वेअर मध्ये मेजर करतो. आणि या ठिकाणी व्हॉल्यूम आपण जनरली क्युबिक मीटर मध्ये मेजर करतो एसआय युनिट मध्ये. मग या ठिकाणी दिस इज द डिस्क्याव, दिस इज द डिस्क्याव म्हणजे एम्पियर पर मीटर राहणार आहे. म्हणजे मॅग्नेटायझेशन या ठिकाणी एसआय युनिट काय येणार आहे? यस, एम्पियर पर मीटर येणार आहे. आलं लक्षामध्ये? याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे, दॅट इज द आपण त्याला मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणणार आहे. यस, पुढचा जो कन्सेप्ट आहे दॅट इज द आपण त्याला मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणणार आहे. तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं बघा इकडं, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. ओके, ज्याला या ठिकाणी आपण कॅपिटल लेटर एच ने इंडिकेट करतो. आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं? याच्या दोन डेफिनेशन आहेत. ओके, आता सर्वात पहिल्यांदा पहिली डेफिनेशन आपण डिस्कस करणार आहेत. मेन जो फॉर्म्युला आहे बघा इकडे, कोणता फॉर्म्युला आहे? दॅट इज द, जर समजा एखादी एकच मिनिट, जर समजा मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला फाइंड आउट करायची आहे, मॅग्नेटिक फील्ड बरोबर फॉर्म्युला आहे μ0 इंटू ni फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. या ठिकाणी B0 बरोबर μ0 इंटू आपण ni घेतो. आता या ठिकाणी आपण काय केलं बघा, B0 अपॉन μ0. बरोबर आहे. μ0 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे गेल्यानंतर डिवायडेशन, विच इज इक्वल टू काय येणार आहे? n इंटू I येणार आहे, विच इज इक्वल टू आपण याला h म्हणणार आहे. म्हणजे काय? एक तर रेशिओ आहे कुणाचा? बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड त्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणा किंवा स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणा. सो मॅग्नेटिक फील्ड अपॉन म्यूला म्हणायचं परमियाबिलिटी ऑफ द फ्री स्पेस म्हणायचं. मग या ठिकाणी B0 अपॉन μ0 याचा जो रेशिओ आहे यालाच आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणणार आहे. किंवा इट इज द प्रोडक्ट ऑफ द नंबर ऑफ टर्न्स. एन म्हणजे काय असतं? नंबर ऑफ टर्न्स असतं. आणि आय म्हणजे काय असतो? करंट असतो. याचा जो रेशिओ असतो यालाच आपण काय म्हणणार आहे? मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणणार आहे. आणि याचं जे या ठिकाणी एसआय युनिट आहे बघा, याचं पण एसआय युनिट या ठिकाणी मॅग्नेटायझेशन इतकंच आहे. दॅट इज द आपण याला एम्पियर पर मीटर मध्ये मेजर करतो. कशामध्ये मेजर करतो आपण याला? एम्पियर पर मीटर मध्ये आपण याला मेजर करतो. चला ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना? ओके, त्याच्यानंतर आता पुढचा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे बघा, रिलेशन बिटवीन द. आता आपल्याला एच माहित झालेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला एम माहित झालेला आहे. तर दोघांमधलं रिलेशन बघा, रिलेशन बिटवीन एम अँड एच, या दोघांमधलं रिलेशन काय आहे बघा. तर या ठिकाणी याचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. दॅट इज द बघा फॉर्म्युला कोणता आहे? यस, एम बरोबर यस, काय फॉर्म्युला आहे? बी अपॉन μ0 मायनस एच, हा फॉर्म्युला आहे. यस, हा फॉर्म्युला आहे बघा, एम बरोबर बी अपॉन μ0 मायनस एच, हा फॉर्म्युला आहे. दिस इज द रिलेशन बिटवीन द मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी. यस, हा फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय म्हणता येईल बघा याला, एकच मिनिट. आता याचं एक डेरिव्हेशन होतं, पण याचं डेरिव्हेशन तेवढं काही कामाचं नाहीये, त्याच्यामुळे हा डायरेक्टली आता फॉर्म्युला येतोय मी. दॅट इज द आपल्याला याला म्हणता येईल यस, रिलेशन बिटवीन द आपल्याला काय म्हणता येईल? मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी. म्हणजे एच बरोबर पण तुम्हाला लिहिता येईल आणि एम बरोबर पण लिहिता येईल, बी अपॉन μ0 यस मायनस एच. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी आता पुढचा या ठिकाणी आपल्याला कन्सेप्ट आहे बघा, किंवा या फॉर्म्युला तुम्ही थोडं मॉडिफाय करून लिहिलं तर याला मला असं पण लिहिता येईल, बी म्हणजे μ0 इंटू एच प्लस एम. जर या समजा तुम्ही हेराफेरी करून लिहिलं तर या फॉर्म्युला मला असं लिहिता येईल, बी विच इज इक्वल टू μ0 इंटू एच प्लस एम. ओके, चला ठीक आहे. आता नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे, दॅट इज द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. पुढचा कन्सेप्ट आहे या ठिकाणी बघा, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी.
मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी याला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करतो? याला आपण स्काय लेटरने इंडिकेट करतो. बरोबर आहे. मोस्ट ऑफ जे अमेरिकन जे लोक आहेत याला स्काय म्हणतात. आता हे जे लेटर आहे याला स्काय म्हणतात. बट मोस्ट ऑफ जे इंडियन आहेत याला झीटा म्हणतात. याला झीटा म्हणतात. कारण की भरपूर ठिकाणी याला झीटा म्हणतात, पण झीटाचा सिम्बॉल वेगळा आहे. झीटाचा सिम्बॉल तुम्ही जर बघितला तर या ठिकाणी बघा, झीटाचा सिम्बॉल हा अशा टाइप मध्ये आहे. बरोबर आहे. तुम्ही जर समजा तुमच्या लॉक टेबल मध्ये ग्रीक अल्फाबेट्स मध्ये बघितलं तर झीटाचा सिम्बॉल अशा टाइप मध्ये आहे. पण याची स्पेलिंग बघा, याला ऍक्च्युअल मध्ये स्पेलिंग ची स्पेलिंग आहे. बरोबर आहे. याला तुम्ही ची म्हणलं तरी चालेल, किंवा कुणी सी ला सायलेंट वाजतं, याला हाय बी म्हणतं. येस, आपण जे व्हॉट्सअपला पाठवतो ना हाय, येस तसं याला कोणी हाय बी म्हणू शकतं. पण स्काय म्हणतात अमेरिकन, त्याच्यामुळे मी पण याला स्काय म्हणतोय. ओके, चला ठीक आहे. तर आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी याला आपण स्काय लेटरने इंडिकेट केलेलं आहे. सो याची डेफिनेशन बघा. आता या ठिकाणी आपण मॅग्नेटायझेशन बघितलं आणि त्याच्यानंतर आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी बघितली. मग स्काय बरोबर काय असतं? एकच मिनिट. स्काय बरोबर काय असतं बघा. इट इज द रेशिओ ऑफ द मॅग्नेटायझेशन टू द मॅग्नेटिक इंटेन्सिटी. काय म्हणलं मी? मॅग्नेटायझेशन टू द मॅग्नेटिक इंटेन्सिटी याचा जो रेशिओ असतो त्याला आपण मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणतो. आता मॅग्नेटायझेशनचं युनिट काय होतं? अँपियर पर मीटर होतं. याचं पण युनिट काय होतं? अँपियर पर मीटर होतं. म्हणजे या ठिकाणी दिस इज द डिस्काउंट, दिस इज द डिस्काउंट, म्हणजे याचं या ठिकाणी नो युनिट्स अँड नो डायमेन्शन येणार आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीचं. या ठिकाणी नो युनिट्स अँड नो डायमेन्शन. लक्षामध्ये? ओके, सो दिस इज द या ठिकाणी हे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी झालेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी लास्ट कन्सेप्ट आहे बघा, दॅट इज द रिलेशन बिटवीन द, हा पण महत्वाचा कन्सेप्ट आहे. याच्यावर देखील न्यूमेरिकल वगैरे विचारतात. तर पुढचा कन्सेप्ट आहे, या ठिकाणी रेड कलरचा पेन घेतो मी. बघा या ठिकाणी रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक परमियाबिलिटी, याला पण म्यू म्हणतो, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी स्काय म्हणतो. ओके, तर याच्यामधलं जे रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन द मॅग्नेटिक परमियाबिलिटी अँड द स्काय, तर याच्यामधलं जे रिलेशन आहे दॅट इज द बघा, म्यू बरोबर म्यू0 इंटू 1 प्लस स्काय आहे. म्यू म्हणजे मॅग्नेटिक परमियाबिलिटी, म्यू0 म्हणजे मॅग्नेटिक परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस, 1 प्लस स्काय, आणि स्काय म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ओके, आणि त्याच्यानंतर याच्यामध्येच एक फायनल फॉर्म्युला आहे बघा. कोणता फायनल फॉर्म्युला आहे? यस, एकच मिनिट फक्त. रिलेशन बिटवीन, हे पण एक रिलेशन आहे. रिलेशन बिटवीन दॅट इज द, आपण त्याला मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी अँड द रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमियाबिलिटी अँड द रिलेटिव्ह परमियाबिलिटी म्हणूया. आता हा जो 1 प्लस आर आहे, या 1 प्लस आर लाच तुम्हाला म्यू आर लिहिता येतं. म्हणजे वरच्या फॉर्म्युल्यामध्ये बघा, म्यू बरोबर म्यू0 इंटू, आता हा जो 1 प्लस आर आहे यालाच तुम्ही काय लिहिलं? म्यू आर लिहिलं, आणि याला तुम्ही सिन्स मध्ये लिहिलेलं आहे दॅट इज द, यस सिन्स मध्ये तुम्ही याला लिहिलेलं आहे. आता याला काय म्हणता येईल तुम्हाला? 1 प्लस स्काय. बरोबर आहे. दॅट इज द, बघा या ठिकाणी 1 प्लस स्काय म्हणजे याला तुम्हाला काय म्हणता येईल? रिलेटिव्ह परमियाबिलिटी म्हणता येईल. स्काय थोडं एकसारखं काढू नका, थोडं जरा असं काढा. चला ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला वन शॉट जो लेक्चर आहे, वन शॉट जे लेक्चर आहे मॅग्नेटिक मटेरियलचं या ठिकाणी संपलेलं आहे. ओके, याची फॉर्म्युल्याची पण पीडीएफ मी तुम्हाला पाठवलेली आहे, आणि याची पण मी तुम्हाला पीडीएफ पाठवतो. आता या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल मित्रांनो, कारण की लाईव्ह गेलेली आहे आणि चार्जिंग जवळपास एंड होईल. तर मी तुम्हाला एक मेसेज करेल, तर त्या मेसेजला जॉईन करा सर्वांनी. ओके, अगोदर मेसेज करतो मी, आधी चार्जिंग करून ठेवतो, त्याच्यानंतर तुम्हाला मेसेज करतो मी. चला ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एमसीक्यू घ्यायची, तर आज आपल्याला मॅग्नेटिक मटेरियल एंड करायचं आहे, आणि उद्या आपल्याला ऑसोलेशन चॅप्टर स्टार्ट करायचं आहे, किंवा 14 नंबरचा आपण चॅप्टर. सेकंड लेक्चर. हो, आजच होईल. मी तरी तुम्हाला एक 3 तास अगोदर टायमिंग सेंड करतो. 3 तास अगोदर टायमिंग सेंड करतो तुम्हाला मी, कारण एकदा लॅपटॉपला चार्जिंग झालं म्हणजे तुम्हाला सेंड करतो टायमिंग.